हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद प्रवीण सर. अभिजित कप MIDC प्रीमियर लीग 2025 पर्व 5 आपण पाहतोय. हॅलो. बॉल दिलेत ना सर. तर दोन बॅटर्स दोन फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. साहजिकच आहे इथे पहिले जो सामना पाहिलाय त्यानंतर पहिल्या मॅच नंतर काहीशी रणनीती बॅटिंग किंवा बॉलिंग टीमने देखील इथे स्पष्ट केले असेल की त्या चुका मैदानाच्या आतमध्ये होतात. त्या चुकांवरती दुरुस्तीकरण करणं गरजेचं असणार आहे. गलतियों से ही इंसान सीखेगा तब जाकर दुनिया को कुछ उसमें अलग दिखेगा. परंतु पाहूया काय होईल कसं होईल. जे होईल ते चांगलं होणार आहे. जे घडणार आहे ते देखील चांगलं घडणार आहे. दोन बॅटर्स एका बाजूला स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सुचित ओके संचित भुजबळ. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जयदेव अक्कलकोटे. स्पर्धेचे आपण पाहिले तर मुख्य आधारस्तंभ मार्गदर्शक आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज होणार आहेत. हॅलो. तर पंचांचा इशारा देखील पुन्हा एकदा येणार आहे. डावाला करूया सुरुवात. पाहूया काहीसा वेळ त्या ठिकाणी घेतला जातोय आणि येस एखाद्या इनिंग नंतर तुम्हाला आयोजक कमिटीकडून 5 ते 10 मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. त्यामध्ये तुमच्या खेळाडूंना पाणी वगैरे देखील घेणं गरजेचं आहे. उन्हाचा तडाखा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतोय. त्यामुळे खेळाडूंना विनंती गोलंदाज देखील रेडी. पंचांचा इशारा पुन्हा एकदा लेट्स प्ले करूया डावाला सुरुवात. डाव करूया त्याचा फलंदाज संचित भुजबळ ऑन स्ट्राईक. इथे मात्र पहिला चेंडू नक्कीच आपण पाहिलं तर इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स खेळून काढण्याचा प्रयत्न होता. संपर्क मात्र झाला नाही. फलंदाजाला डॉट बॉलने नक्की तिथे परेशान करण्याचा प्रयत्न परंतु पुढच्या चेंडूवरती राग आला वाघाला आणि वाघाची दहाड फोडला पहाड. 6 रन षटकार 6 धावा. डीजे गाणं लावा. मराठी मातीचा सण ह्यो आला र शिवबाराज. थँक्यू. पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहिलं तर पहा चेंडूला दिशा दर्शवण्याचा प्रयत्न होता. पाहू शकतो पंचांचा देखील इशारा पण लेग बाईट्सच्या स्वरूपातील एक धाव एक अंक संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सेन्सिबल क्रिकेटवरती देखील भर देणं गरजेचं असतं कारण साहजिक एखादा मोठा प्रचंड तडाखा जर का फलंदाजाने केला तदनंतर गोलंदाजाला देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न जो करत असताना आपण पाहतो. 7 धावा धफलकावरती असणार आहेत. 7 रन्स विदाउट लॉस. हो यावेळेस देखील जी दिशा दर्शवली गेली जमिनी समांतर फटका. लॉंगॉनचा खेळाडू देखील तिथे दर्जेदार असं क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळणार आहे. एकीकडे दुहेरी धावींवरती नक्कीच कामकाज सुरू आणि पुन्हा एकदा फार राईट अँड लेफ्ट हँडेड बॅटिंग कॉम्बिनेशन जेव्हा नक्कीच खेळपट्टीवरती पाहायला मिळते तेव्हा खेळाडूंची हालचाल देखील आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवण्याचा बाउंड्री लाईनच्या बाहेर एक खेळाडू विनंती असणार तुम्ही फक्त मदत करा खेळाडूंची परंतु तुम्ही बसा खाली कारण असं कधी कधी पंचांना देखील काहीसा अडथळा निर्माण होऊ शकतो. फलंदाजांना होऊ शकतो किंवा ओव्हर संपल्यानंतर देखील तुम्ही मदत करा हरकत नाही. इथे मात्र दिशा भरकटली. वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 9 धावा धफलकावरती आपण पाहतोय. जगदीश रेड्डी हे गोलंदाज आहेत आणि इथे पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले बॅक टू बॅक कट कॉपी पेस्ट. वाईट बॉल. तोच टप्पा आणि तोच निर्णय पंचांचा देखील. आणि इथे मात्र हो गई गलती हो गई भूल. बल्लेबाज की कर दी इस बार गेंदबाज ने. दांडी 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 गुल. विकेटचं पतन. थँक्यू. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
प्रशांत गोरे. इथे शेवटचा जो चेंडू होता अगदी आपण पाहिलं फर्निचर डिस्ट्रॉइड केले गेले. अजिबात संधी दिली नाही फलंदाजाला संपर्क करण्याची. आणि न्यू बॉलर नवीन गोलंदाज देखील गोलंदाजी मार्गावर तैनात होतील. नाव काय गोलंदाजाचं? ओम काळे. समोर एक विस्फोटक फलंदाज आहेत. आणि इथे देखील आपण पाहिले तर अगदी मिड विकेटचा खेळाडू सर्कलच्या नक्कीच जवळपास थांबला आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतोय. इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय. आणि इथे मात्र यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा देखील आहे. कारण ओळखलं जाते, रीड केलं जाते फलंदाजाला, फॉलो केलं जाते की नेमका कुठल्या प्रकारचा चेंडू त्यांना त्यांच्या बॅटवरती हवा आहे. धफलकावरती 10 धावा स्थिर आहेत. 3 चेंडू आतापर्यंत जे टाकले गेले आणि 3च्या 3ही चेंडू इथे मात्र डॉट निर्धावेत. आणि साहजिकच आहे महानतम गोलंदाजांनी देखील ते सांगितले, विकेट घेणारा गोलंदाज कधी श्रेष्ठ नाही तर डॉट बॉल्स टाकणारा गोलंदाज संघासाठी महत्वाचा असतो. परंतु लागली, पुढच्या चेंडूवरती नजर लागली, वाईट बॉल आला. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर पुन्हा एकदा हात खोलले फलंदाज जयदेव अक्कलकोटे यांनी. चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू. 23 धावा फलकावरती. अगदी चित्र मी म्हणेल या 2 षटकारांनी बदललंय. आणि तिसरा देखील बॅक टू बॅक छत्रपतींचा छावा इथे मिळाल्या. भरपूर, परिपूर्ण, संपूर्ण 6 धावा. संघाच्या 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॉलर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. आणि या वेळेस मात्र डॉट बॉल. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हचे सर्व अमन भाट सरांचं देखील शुभागमन, हार्दिक असं स्वागत. यावेळेस मात्र ओव्हर द कव्हर्स, परंतु मी म्हणेल लॉन्ग ऑफ के खिलाडी भी बनेंगे दर्शक. दर्शक म्हणतील दिवाने लावा गाणे. डीजे षटकार. काय साहजिकच आहे, आता प्रशांत देखील म्हणतायत क्यों ना बहती गंगा में मैं भी हात धोलू. परंतु इथे मात्र बॅटची कडा होती. झेल तिथे निसटलाय, झेल निसटलाय. कैच छूटेगा तो याद रखिए गेंदबाजों का दिल भी टूटेगा, मुकद्दर भी रूठेगा, क्योंकि बार बार किए जाएंगे बड़े प्रहार, लेकिन इस बार होगा प्रतिकार. पूरी की जाएगी विकेट की दरकार. डीजे छेड़िए दिलो. तीन षटकांचा नाही, माफ करा, तिसरं षटक सुरू आहे. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 35 धावा धबलकावरती आणि प्रशांत यावेळेस मात्र शांत केले गेले. विकेटचं पतन इथे आपण पाहिलं. प्रभाकर खामकर न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. परंतु एका बाजूने जर का आपण पाहिलं तर जयदेव अक्कलकोटे यांनी किल्ला लढवलाय. ते खेळपट्टीवरती अगदी मजबूत पणे नक्कीच स्थिर आहेत. ओ यावेळेस देखील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. एक मौका आपको दिया गया, लेकिन अगली बार मैं खींचूंगा टीम के लिए चौका. चौकार 4 धावा.
हलक्या हाताने यावेळेस चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दर्शवली, सन्मान दिला. साहजिकच आहे, खराब चेंडूंवरती प्रहार आणि चांगल्या चेंडूंना सन्मान देणं कधीही फलंदाजासाठी चांगलं असतं. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. धफलकावरती 39-39 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंतची स्थिती आणि कहाणी आपण पाहतो. न्यू बॉलर नवीन गोलंदाज वेदांत सज्ज होत आहेत. 39 वरती धावफलक स्थिर आहे. चांगली बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा जयदेव अक्कलकोटे ऑन स्ट्राईक आहेत. परंतु इथे मात्र काटा बदलला होता चेंडूने आणि ते ओळखलं देखील, त्यामुळे सन्मान दिला. वेळीच बॅट तिथे फक्त थांबवली, सन्मान देऊन डॉट बॉल त्या ठिकाणी आपण पाहतो. परंतु जास्त वेळ नाही थांबू शकणार. कहा सिंगल लेने वालों में से ये बल्लेबाज. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार, षटकार. खेळतात 45 धावा धफलकावरती. यावेळी देखील स्ट्रॉंग बॉटमॅनचा वापर तिथे असणार आहे, परंतु लॉंग ऑनचा खेळाडू इथे आपण पाहू शकतो. संधी होती आणि निघाले होते. मी म्हणेल भाग अगदी ब्रेक फेल झालं देखील होतं, परंतु पुन्हा एकदा रिव्हर्स गिअर टाकून गाडी पुन्हा पार्किंग मध्ये पार्क. क्रीज मध्ये फलंदाज सुरक्षित. 45 वरती धावफलक स्थिर आहे. लोअर फुल टॉस वरती वारंवार फलंदाज बनतील बॉस. षटकार, 6 धावा. लावा गाणं लावा. या षटकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर सह्याद्री संघाच्या 51 धावा 50 कम्प्लिटेड जी आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल आणि इथे मात्र वाह, सरळ सरळ यष्टांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉइड. बिग विकेट गॉन. बडी मछली जाल में. धफलकावरती 52 52 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जगदीश यांनी देखील आपण पाहिले तर 2 षटक हाताळली. ओमकार काळे यांनी 1 आणि आतापर्यंत जे 4 षटक आपण पाहिले त्यामध्ये गोलंदाजी मार्कवर पंचांचा इशारा. यस, बॅटच्या मदतीने पुन्हा एकदा घास के कालीन को चिरती हुई गेंद सीमा रेखा के बाहर होगी. रफा दफा झालाय संघाचा चौकार आणि नफा. 4 धावा. अब तक 56 धावा धफलकावरती. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस, परंतु इथे मात्र खेळाडू प्रयत्न करतील आणि बनतील तिथे देखील दर्शक. षटकार, 6 धावा. थ्री 63 धावा धफलक्यावरती आहेत. आणि इथे देखील हो 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 चेंडू आपण पाहिलं तर फलंदाजाच्या नक्कीच पायावरती जाऊन आदळतोय. 4 चेंडू बरोबर, सॉरी 3 चेंडू जे आतापर्यंतचे आपण पाहिले. आणि इथे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा
सिंगल वरती संतुष्टी असणार आहे. 64 धावा धावलकावरती. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला पुश केलं आणि एकमेकांना देखील मी म्हणेल खुश केलं. 65 धावा या सिंगलच्या मदतीने धावलकावरती असणार आहेत. आणि इथे मात्र हा टप्पा सुरेख आहे, लाजवाब आहे आणि षटकाची समाप्ती देखील होतीये. तर विजय कारंडे बरोबर ना, हे अजून एक पंच आपल्या समवेत नक्की जोडले जात आहेत. कारण साहजिकच ते पंच देखील एकमेकांना बॅकअप त्या ठिकाणी देणारच आहेत. कारण काहीशी विश्रांती, काहीसा वेळ आणि काहीसा आराम पंचांना देखील गरजेचा आहे, जरुरी आहे. ठीक आहे ठीक आहे, बघा तुमच्या हिशोबाने काय प्रमाणे. न्यू बॉलर नवीन गोलंदाजाचं नाव कळवा. इथे देखील सिंगल येते. 66 धाव धावफलकावरती आहेत. 6वं षटक हे प्रगतीपथावर आहे. एकेरी दुहेरी धावींवरती नक्कीच कामकाज सुरू. काहीशे चौकार षटकार मी म्हणेल थांबवले गेलेत. इथे देखील अगदी ऑफसाईड दी ऑफ स्टंप किंवा मी म्हणेल कुठेतरी वाईड लाईनला टार्गेट केली जाणारी गोलंदाजी होती आणि तिथे देखील बॉटमहँडचा चांगला वापर आहे. 67 धावा ज्या धावफलकावरती असणार आहेत. ऋषी खळदकर आणि इथे मात्र पुन्हा एकदा प्रहार चांगला आहे आणि गाणं देखील चांगलं वाजणार आहे षटकारानंतर. चामडी चमकते. परंतु इथे मात्र काटा बदलला या चेंडूने. हलकीशी अपील, परंतु त्या अपील मध्ये साजिदचा आहे कुठल्याही प्रकारचा संपर्क बॅटचा नाही, त्यामुळे पंचांनी कळवलं नॉट आउट. आणि इथे मात्र जो पहिला चेंडू आपण पाहिला त्याचंच प्रतिरूप, ती कार्बन कॉपी मी म्हणेल मागील चेंडूची. डॉट बॉल. यावेळी देखील गोलंदाजीच्या अगदी डोक्याच्या वरतून तो चेंडू लॉंगॉनच्या दिशेने टोलावला गेला आणि या सिंगलच्या मध्ये आपण पाहिलं तर षटकाची देखील समाप्ती होणार आहे. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाच्या देखील आपण पाहिलं तर 74 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7वं षटक हाताळण्यासाठी देखील आपण पाहिलं तर गोलंदाज सज्ज होतील. सूचना पुन्हा एकदा टीम्स दोन्ही संघासाठी असणार आहे की इनिंग जेव्हा संपते तुम्हाला एक 5 मिनिटांचा कालावधी जो दिला जातोय त्या 5 मिनिटामध्ये तुम्ही प्रत्येक खेळाडू पाणी वगैरे व्यवस्थित घ्या, काहीशी प्लॅनिंग करा, काहीशी रणनीती करा. कारण जो टाइम टेबल तुम्हाला दिलाय ना त्या टाइम टेबल वरतीच मॅचेस सुरू होणार आहेत. नेक्स्ट बॉल. गोलंदाज वेदांत. यावेळेस अगदी आपण पाहिले तर पहा फुलर लेनचा चेंडू होता, दिशा तिथे दर्शवली गेली आहे. एकेरी दुहेरी धावींवरती नक्कीच कामकाज, कारण सेन्सिबल क्रिकेटवरती देखील फलंदाज काम नक्कीच चालवत आहेत. साहजिकच चौकार षटकार खेचल्यानंतर एकेरी दुहेरी धावा देखील संघासाठी महत्त्वाच्या आहेत, जरुरी आहेत. कारण एक धाव, एक बॉल आणि एक कॅच, एक निर्णय खूप महत्त्वाचा असतो. 75 धावा आणि इथे मात्र लॉफ्ट केलाय हा चेंडू. आला होता फलंदाजाच्या स्लॉट मध्ये, पुन्हा एकदा पलीकडील प्लॉट मध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. आहोत हालचाल आहे. ओहो, फुलर लेनचा चेंडू, परंतु पंचांनी कळवलं नो बॉल आहे. यष्टीरक्षक जरी झेल घेतील तरी तिथे फलंदाज मात्र सुरक्षित असतील. नो बॉल. येस, चेंडू होता. मी म्हणाले ग्रीन सिग्नल ओपन असणार आहे. लायसेन्स फलंदाजासाठी ओपन आहे. गाडी कुठेही चालवा, चौकार षटकार खेचण्याची सुवर्ण संधी. संधी तो सोनं होईल का?
हो गती परिवर्तन. अगदी मी म्हणेल गरकन चेंडूवरती बोटं फिरवली पटकन. तो चेंडू कधी यष्टीरक्षकाकडे गेला फलंदाजाला देखील समजू दिलं नाही. 83 83 धावा धफलकावरती आहेत. अजय मोरे यांचं देखील सुंदर असं ऑनलाईन स्कोरिंगचं काम आपण पाहतोय. परंतु पाहू शकतो पुण्याला चेंडू शरीरावरती जाऊन उधळतोय, पायावरती. साहजिकच ते पंच कळवतात लेग बाईटचा इशारा असेल. 84 धावा धफलकावरती 4 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले आणि 2 शिल्लक आहेत. सुंदर आणि दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारचे आयोजन नियोजन आहे. कुठल्याही प्रकारची कमी मी म्हणेल इथे आयोजक कमिटीने ठेवली नाही. परंतु इथे मात्र कमतरता जाणवते चौघड षटकारांची. एक षटकार आला या षटकामध्ये, त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलं, वापसी केली. 84 वरती धावफलक स्थिर. शेवटचा चेंडू आपण या इनिंग मधील या षटकातील पाहतोय. पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू होता. यावेळेस झेल होईल का? डिफाईन लेग च्या खेळाडूच्या हातामध्ये 3 वेळेस चेंडू निसटला होता. चौथ्यावरती सांगितलं आता तू गप्प बस. विकेटचं पतन, फलंदाज बाद. शेवटचं षटक असणार आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजी मार्कवर येतोय आणि न्यू बॅटर फलंदाजाचं एकदा नाव आम्हाला कळवा ना प्लीज. रवी राठोड. ओके. आणि इथे मात्र पहिला चेंडू जो डॉट आहे निर्धाव आहे. संपर्क मात्र करू दिला गेला नाही. पुन्हा एकदा इथे काहीसा अडथळा फलंदाजाला वाटला, परंतु पुन्हा एकदा खेळाडू दूरवरती. चेंडू सीमा पार येतोय. षटकार. नव्वद धावा फलकावरती. इथे देखील पुन्हा एकदा चेंडू गॅपमध्ये, परंतु डीप मिड विकेटचा खेळाडू तैनात असेल. सिंगल. एका धावीवरती फलंदाज थांबतायत. डीप फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. हे क्षेत्ररक्षणाचं जाळ आपण पाहतोय. परंतु पुन्हा गॅपमध्ये तो चेंडू जो पाठवला गेला ना, त्यानंतर फलंदाजाला देखील बॅक टू दी पवेलियन पाठवलं जाईल. विकेटचं पतन. डीजे यावेळेस शेवटच्या चेंडूवरती हाथ खोलने का मौका और यहाँ पर मिलेगा फिर से बेहतरीन प्रहार देखने. षटकार 6 धावा. कॅमेरामॅन विनंती असणारे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचंय. हा, एक 10 मिनिटाचा तुम्हाला इनिंग ब्रेक दिला जाणार आहे आणि त्या 10 मिनिटानंतरच काहीशी रणनीती जी आखली जाणार आहे, काहीची प्लॅनिंग केली जाणार आहे, काहीचा वेळ आणि काहीशी
2025 सामना क्रमांक 2 देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सेकंड इनिंगला देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होत आहे. 2 सलामीचे बॅटर मैदानावरती दाखल देखील झालेले आहेत. प्रगती 11 या टीमला आपण आता चेसिंग मध्ये बॅटिंग करताना पाहणार आहोत. 2 सलामीचे बॅटर ओपनर्स जे आहेत ते मात्र मैदानावरती दाखल झालेले आहेत ऑन स्ट्राईक झोन मध्ये. जगदीश रेड्डी यांना आपण पाहणार आहोत ऑन स्ट्राईक झोन मध्ये बॅटिंगच्या मार्क वरती दुसऱ्या बाजूने. वेदांत यांना देखील आपण पाहतोय. सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळून काढला. अलाउन द कार्पेट पद्धतीचा फटका होता. त्या चेंडूवरती धावा येणार आहेत. यावेळेस थोडासा उसळी घेणारा चेंडू आहे. तिकडे संपर्क होऊ शकत नाही. अजून एक डॉट बॉल. गोलंदाजाचं मी विशेष कौतुक करेल. चांगली गोलंदाजी प्रभाकर यांच्या माध्यमातून केली जातीये. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. तिकडे त्या चेंडूवरती चेंडूला फील्ड केलंय. फील्ड करण्यामध्ये यश देखील प्राप्त झालेलं आहे. दरम्यान धावा येणार आहेत. 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती प्रगती 11 या टीमच्या अक्रॉस बॅट फटका पुन्हा एकदा खेळलाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये तिकडे स्वतः यष्टीरक्षक धावत पळत गेलेले आहेत. चेंडूला त्यांनी मात्र फील्ड केलंय. दरम्यान चेंडूला फील्ड केल्यानंतर तिकडे त्या चेंडूवरती देखील धावा आलेल्या आहेत. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक वाढलं. 3 धावा धावफलकावरती आहेत. काऊ कॉर्नरला हा फटका देखील मात्र खेळून काढलाय. तिकडे पुन्हा एकदा एक सिंगल आली. प्रभाकर यांच्या गोलंदाजीचा समाचार घेतला जातोय मैदानावरती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. वा, हा चेंडू देखील मात्र थोडासा स्विंग होणारा होता. तिकडे मात्र संपर्क होऊ शकला नाही. पुन्हा एकदा अजून एक डॉट बॉल आलेला असेल. षटक संपलं प्रभाकर यांचं पहिलं. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड. स्कोर कार्ड वरती ऑन स्कोर 4 रन ऑन स्कोर कार्ड. अर्थातच 4 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. शेवटचे 42 बॉल शिल्लक असतील आणि 42 बॉल मध्ये 95 धावा चेस करायच्या आहेत प्रगती 11 या टीमला. प्रगती 11 त्यांच्या विरोधामध्ये सह्याद्री 11 या टीमला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. सुंदर पद्धतीने हा फटका मात्र खेळलाय. नो चान्स. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं मस्तक के ऊपर दस्तक. 4 रन 4 धावा. धावफलक देखील मात्र जे आहे ते मात्र वाढलं जाईल. धावफलकावरती धावा तब्बल 8 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 8 रन ऑन स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने फटका खेळलाय. काव कॉर्नरच्या वरनं चेंडू पुन्हा जाऊन पोहोचलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी मॅक्झिमम MPL 2025 चा षटकार. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा चेंडू मात्र खेळपट्टीवर केला होता. तिकडे त्या चेंडूवरती धाव जी मात्र घेतली जाणार आहे. कॅमेरामॅन आपणास विनंती आहे कॉम्बॉक्स मध्ये तुम्ही संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा तिकडे जर पाहिलं तर त्या चेंडूवरती धावा ज्या आहेत त्या मात्र वाढल्या जाणार आहेत. धावफलकावरती धावा 16 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने अलाउन द कार्पेट पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळून काढलाय. चांगले प्रयत्न सुरू आहेत. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा घेतल्या जात आहेत प्रयत्नशीलपणे. फटका प्रतिम पद्धतीने खेळलाय. मिड विकेटच्या वरनं चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल सीमा रेषा पार. A1 ब्रँडेड MPL चा हा षटकार. धावफलक जे आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढलंय. धावफलकावरती धावा 23
3 रन अर्थातच 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. न्यू बॉलर नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असणार आहेत. आता सह्याद्री 11 या टीम कडनं विकेट आलेली आहे. फलंदाज देखील मात्र तिकडे बाद होत आहेत. तेरी मैं ता जागा रातां नूं रोक न पावां अखियां विचों गम दियां बरसातां नूं तारे गिन गिनी यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा गॅप शोधलाय. चेंडू जाऊन पोहोचेल तिकडे सीमा पार. 4 धावेसाठी एमपीएल चा हा देखना चौकार. धावफलक जे आहे ते मात्र पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 27 धावा. हरीश यांच्या बॅट मधनं इथे मात्र आपण फटका पाहिलाय. ऋषी आहेत ऑन स्ट्राईक झोन मध्ये. दुसऱ्या बाजूने जगदीश रेड्डी आहेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. अर्थातच संचित यांना देखील मात्र आपण ट्रॅक वरती पाहतोय. गोलंदाजीच्या मुख्य पंचांच्या डाव्या बाजूने डाव्या एंडनं ते मात्र गोलंदाजी करतायत. क्राऊड अपील जे आहे मात्र ते जोरात केलं होतं सह्याद्री 11 या टीमनं, परंतु अपील क्राऊड अपील जे आहे ती मात्र पंचांनी फेटाळलेली आहे. तिकडे पुन्हा एकदा समोर लॉंग ऑनला हा फटका खेळलाय. फुटबॉल खेळलाय आणि तदनंतर लॉंग ऑनचा चेंडू लॉंग ऑफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय. प्रयत्न सुरेख होते परंतु प्रयत्नांना अपयश आलं. चौकार. 4 धावा इथे मात्र आपण या चेंडूवरती पाहिल्यात. धावफलक जे आहे ते मात्र वाढेल. धावफलकावरती धावा 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती हलकीशी प्लेसमेंट. शॉट ऑफ स्क्वेअर लेगला हा फटका मात्र तिकडे खेळून काढला जाईल. तिकडे फक्त त्या चेंडूवरती एक सिंगल आली. एका सिंगलच्या पद्धतीने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. प्रयत्न जे आहेत ते मात्र इथे करावे लागणार आहेत. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे मित्रांनो, जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला इथे सापडत जाईल. आयुष्यामध्ये कितीही कठीण प्रसंग येऊ द्यात, कधीही आयुष्यामध्ये तुम्ही खचून जाऊ नका. प्रयत्न करत राहा, यश तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. पुन्हा एकदा फटका अप्रतिम लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषा पार. षटकार. रोक न पावां अखियां विचों गम दियां बरसातां नूं ओ हो 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 यावेळेस इथे मात्र नवीन गोलंदाज ट्रॅक वरती आहेत. गोलंदाजीच्या यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल तिकडे मात्र आलाय. अतिरिक्त धाव जी खात्यामध्ये ऍड झाली. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धावा तिकडे मात्र येणार आहेत अवांतर. गुणलेखक मित्र, स्कोरर मित्र आमच्या समवेत आहेत. चांगलं गुणलेखन ते देखील करत आहेत. पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीचा फटका होता. एक सिंगल जी मात्र पुन्हा एकदा तिकडे पळून पूर्ण केली जाईल. धावफलकावरती धावा 42 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिवम गोळे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत. लोवर फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं हल्ला बॉल चढवलाय. चेंडू सीमा पार. चरण षटकार.
डेड हिट आपण पाहिलाय. धावफलक वाढेल. 48 रन ऑन स्कोर कार्ड. 48 धावा ज्या मात्र धावफलकावरती बॅटर पुन्हा एकदा तयार आहेत. अर्थातच इथे जर पाहिलं तर ऋषी यांच्यासाठी हा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. षटक क्रमांक देखील मात्र संपलं जाणार आहे. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा 48 धावा ज्या मात्र धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 विकेट लॉस बाय ऑन स्कोर कार्ड 48 रन. शेवटचे 24 बॉल शिल्लक असतील आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 51 धावा ज्या मात्र बनवायच्या आहेत. 24 बॉल्स टू विन बाय 51 रन. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेले आहेत. जयदेव यांना आपण बांधणार आहोत. वाईट बॉल तिकडे मात्र पंचांनी घोषित केलेला आहे. अवांतर धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा वाढेल. पुन्हा एकदा पुढे सरसावत मोठा प्रहार तिकडे मात्र केलेला होता. परंतु तिकडे जर आपण पाहिलं तर चेंडूला बॅकवर्डला फाईन लेगला फील केलेला आहे. फटका आला होता जरूर, परंतु तिकडे एकच सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 50 धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत प्रगती 11 या टीमच्या. अप्रतिम चेंडू इथे देखील आपण पाहिलाय. प्रत्येक चेंडू हा निर्णायक असणार आहे. इथे लॉंग ऑफला पुन्हा एकदा एक चांगला प्रहार. 2 क्षेत्ररक्षकांच्या वरनं चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. A1 ब्रँडेड क्वालिटीचा MPL 2025 चा चौकार. 4 धावा. यानंतर 2 मातब्बर संघांमध्ये आपण मॅच पाहणार आहोत. BSP ब्लास्टर आणि त्यांच्या विरोधामध्ये PVN 11. टॉस संपन्न झालेला आहे. BS ब्लास्टर या टीमनं टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतलाय. PVN या टीमला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही टीम यानंतर तुम्ही मात्र तयार राहायचं आहे. याची देखील नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. कॅप्टन्स आपणास विनंती आहे की जी प्लेइंग 11ची लिस्ट आहे तुम्ही या ठिकाणी आणून द्यायची आहे. BSP ब्लास्टर PVN टीम दोन्ही टीम कॅप्टन टीम लिस्ट तुम्ही आणून द्या. सूचना संपलेली आहे. मॅचच्या दिशेने आपण तिकडे जाणार आहोत. 55 रन ऑन स्कोर कार्ड. 55 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 18 बॉल तिकडे मात्र शिल्लक असतील. 18 बॉल मध्ये विजयासाठी 44 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 44 बनवायच्यात. पुन्हा एकदा तिकडे जर पाहिलं तर अप्रतिम स्वरूपाचा चेंडू होता आणि तिकडे जर पाहिलं तर संपर्क झालेला नसेल. डॉट बॉल आलाय पुन्हा एकदा. तिकडे काय झाले स्विंग होणारा चेंडू. अगदीच जर पाहिलं तर उजव्या लाईनच्या खूपच बाहेर हा चेंडू आहे. व्हाईट बॉल आलाय. पुन्हा एकदा इन स्विंग पद्धतीने हा चेंडू मात्र पेश केलाय. डॉट बॉल येणार आहे. धावफलक तीर आहे. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय, परंतु काही प्रमाणावरती इथे मात्र व्हाईट बॉल अतिरिक्त चेंडू देखील येत आहेत. परंतु या वेळेस काय समाचार घेतलाय गोलंदाजांचा. बॅटरनं चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषा पार. लॉंग ऑनच्या वरनं षटकार. थँक्यू. धावफलक वाढले गेले. धावफलकावरती धावा 63 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. ड्रीम स्पोर्ट्सचे ऑनर म्हणजे भाट देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत असणार आहे. त्यांचं स्वागत इथे षटकारानं केलंय. 6 धावा. मैं भी किसी से कम नहीं अशा प्रकारची बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटतीये. 69 69 धावा या आधीच्या चेंडूवरती स्कोर कार्डवरती होत्या. पुन्हा एकदा एक सिंगल आली. धावफलक पुन्हा एकदा वाढलं. 70 धावा ज्या मात्र धावफलकावरती षटक इथे संपलं जाणार आहे. 6व 6 ओव्हर कंप्लीटेड ऑन स्कोर कार्ड.
70 रन, लॉस बाय 1 विकेट. प्रगती 11 या टीमला मध्ये चेसिंग मध्ये बॅटिंग करताना पाहतोय. मित्रांनो, सामना होता कुठे आणि आलेला आहे कुठे. शेवटचे 12 बॉल शिल्लक. 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा ज्या बनवायच्या त्या मात्र 29 धावा बनवायच्यात. 2 ओव्हर नीडेड बाय 29 रन. 12 बॉल मध्ये 29 धावा ज्या मात्र विजयासाठी बनवाव्या लागणार आहेत. अप्रतिम चेंडू. संपर्क तिकडे मात्र होऊ शकत नाही. अजून एक डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. पुन्हा एकदा तिकडे जर पाहिलं तर नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. अर्थातच अतिरिक्त धाव जी मात्र खात्यामध्ये ऍड होईल आणि पुढील चेंडू प्रेट असणार आहे. उघडा डोळे पाहणे. पुढचा चेंडू प्रेहिट. समाचार घेतलाय आणि चेंडू तिकडे लॉंग ऑफला सीमा रेषा पार. प्रीहिट चेंडू वरती षटकार. थँक्यू. काय जबरदस्त फटकेबाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. धावफलक वाढलं. 77 धावा. पुन्हा एकदा मोठा बिग हिट. आकाशाला गवसणी घालत लॉंग ऑफच्या वरनं चेंडू पुन्हा ट्रॅव्हल झाला. चरण षटकार. 6 धावा. जाने वाले जरा होशियार यहाँ के हम हैं. थँक्यू डीजे. धावफलक वाढेल. 83 रन ऑन स्कोर कार्ड. 83 धावा धावफलकावरती. लॉस बाय 1 विकेट. 9 बॉल मध्ये 16 धावा बनवायच्यात. फाईन लेगला हा फटका तिकडे मात्र खेळून काढला होता. एक सिंगल जी मात्र चांगल्या पद्धतीने पूर्ण केली जाणार आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 84 धावा आहेत. आणि इकडे काय बडी मछली जाल में झेल टिपलाय. फलंदाज ह्या चेंडूवरती होत आहेत बाद. परत आहे माघारी आपला. थँक्यू. विकेट जी आहे ती मात्र इथे आलेली आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. अभय यांना आपण पाहणार आहोत. ऑन स्ट्राईक झोन मध्ये आल्या आल्या इथे स्वागत केलंय. गलीमधनं चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅकवटला. MPL 2025 चा हा देखना चौकार. 4 धावा. थँक्यू. षटक क्रमांक देखील 7वं मैदानाच्या आतमध्ये संपलं. धावफलकावरती धावा 88 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 बॉल शिल्लक असतील. 6 बॉल मध्ये प्रगती 11 या टीमला बनवाव्या लागणार आहेत 11 धावा. 6 बॉल आणि 11 धावांची गरज. जब तक रहेगा विश्वास तब तक मैदान के अंदर लिखा जाएगा इतिहास. या मॅचचा इतिहास हा कोणाच्या नावावरती असणार. विजयाची पताका आपल्या खांद्यावरती कोण घेणार. विजयाचा जो डोलार आहे तो मात्र कोण घेऊन मिरवणार या मॅच मध्ये. MPL 2025 ची ही MIDC प्रीमियर लीग आहे मित्रांनो. सुंदर मॅच. अर्थातच मॅच नंबर 2 सामना क्रमांक 2 देखील आहे. प्रगती 11 एका बाजूने त्यांच्या विरोधामध्ये सह्याद्री 11 या टीमला आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. यावेळेस वा काही सुंदर पद्धतीने फटका खेळलाय मिड विकेटला. अक्रॉस दी बॅट. लाइन से भटके मिलेंगे फटके. 4 रन चौकार. थँक्यू. धावफलक वाढेल. 92 धावा ज्या मात्र धावफलकावरती. ऋषी खलतकर यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. 20 बॉल मध्ये वैयक्तिक 46 अंकावरती ते बॅटिंग करतायत. वैयक्तिकरित्या ते अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहेत. सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र घेऊन काढला. शॉट ऑफ कव्हर पॉइंटला तिकडे एक सिंगल आली. धावफलक पुन्हा एकदा वाढलं. 93 धावा च्या मात्र धावफलकावरती. यावेळेस फटका अप्रतिम आणि तिकडे काय
चेंडू सीमा रेषा पार, स्क्वेअर लेगला षटकार, विजयी षटकार आपण पाहिलाय. सामना देखील इथे संपलेला आहे. बाकी है कोई 4 दिन, पीने के है 4 दिन, बाकी है कोई 4 दिन. थँक्यू विजय, थँक्यू. आणि इथे सह्याद्री 11 या संघावरती मात करत प्रगती 11 हा संघ इथे मात्र विजयी प्राप्त करतोय. विजयाचा डोलारा जो आहे तो मात्र इथे मिरवताना पाहायला भेटतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन प्रगती 11 टीम. चला सेकंड कंपल्सरी आहे, सेकंड करून घ्या. जबरदस्त बॅटिंग इथे प्रगती 11 या टीमची आपण पाहिली. त्यातल्या त्यात तिथे मात्र ऋषी खलतकर यांनी अप्रतिम बॅटिंग केली. वैयक्तिक अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती ते आले होते धावा करत, नाबाद राहिलेले आहेत या मॅच मध्ये. सुंदर बॅटिंग आपण देखील पाहिली आहे. चला सेकंड झाल्याच्या नंतर दोन्ही संघ तुम्ही आता गॅलरीचा ताबा घ्या. लगेचच मॅच न्यू मॅचला इथे मात्र आपण खऱ्या अर्थानं सुरुवात करतोय. टॉस संपन्न झालेला आहे. BSP या टीमनं इथे मात्र टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. PVN या टीमला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेला आहे.